गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं असतं तर आम्हाला बोलावं लागलं नसतं. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही खोचक टीका केली आहे. तर मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला त्यावेळी सरकार कुणाचं होतं? सुप्रिया सुळे सध्या विरोधकांच्या भूमिकेमध्ये, त्यामुळे त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला खुद्द फडणवीसांनीच हे उत्तर दिलंय. हे स्तर समाज ठरवतो, एक माणूस नाही ठरवत. समाज मध्ये आपली काय स्थान आहे हे मायबाप जनता ठरवते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवार साहेबांना हे व्यक्त करावंच लागतं नसतं मत. आता तुम्ही उदाहरणच बघा, म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी, मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते आहेत त्यांना धमकी, अबकी बार गोळीबार सरकार. म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत. त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत. त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही? मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती. की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं, किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या 113 गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं? ठीक आहे, सुप्रियाताई सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्या रोज अशा स्टेटमेंट करतायत. फार गांभीर्याने घेण्याचं